नमस्कार मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL मध्ये सध्या एकाच नावाचा डंका वाजतोय आणि ते नाव आहे वैभव सूर्यवंशी। अवघ्या 15 वर्षाच्या पट्ट्याने IPLच्या मैदानावर असा काही धुमाकूळ घातलाय की भल्या भल्या गोलंदाजांनी धाबे आणले आहेत। एकामागून एक रेकॉर्ड तोडणाऱ्या वैभवच्या बॅटिंगने आता चक्क क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला ही वेळ लावले। सचिनने वैभवचं कसं कौतुक केलंय आणि त्यावर वैभवने काय उत्तर दिलंय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, एलिमिनेटरच्या हाय व्होल्टेज सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध वैभव सूर्यवंशी बॅटिंगला आला। वय वर्ष अवघं 15, पण मैदानावरील त्याचा आत्मविश्वास एखाद्या अनुभवी खेळाडूसारखा होता। त्याने हैदराबादच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली। अवघ्या 29 चेंडूमध्ये 5 चौकार, 12 गगनभेदी षटकारांसह त्याने 97 धावांची एक अविस्मरणीय आणि वादळी खेळी खेळली। दुर्दैवाने त्याचे शतक अवघ्या 3 धावांनी हुकले, पण या खेळीने त्याने कोट्यावधी क्रिकेट रसिकांची मने जिंकली। वैभवची ही दमदार आणि आक्रमक खेळी पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील स्वतःला रोखू शकलेला नाही। सचिनने तातडीने सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत वैभवचं भरभरून कौतुक केलंय। सचिनने लिहिले की वैभव सूर्यवंशीचा बॅट स्विंग खरोखरच असाधारण आहे, पण त्याहूनही उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तो लेग साईडच्या चेंडूवर फ्रंट फूटचा वापर करून शॉट खेळण्यासाठी ज्या प्रकारे जागा तयार करतो ते लाजवाब आहे। हीच गोष्ट त्याला मैदानावर अगदी निडरपणे आणि बेधडक खेळण्याचे स्वातंत्र्य देते। ही खेळी खरोखरच अप्रतिम होती। आता विचार करा, ज्या खेळाडूला संपूर्ण जग क्रिकेटचा देव मानतं त्याने जर असं तुमचं कौतुक केलं तर आनंद गगनात मावेनासा होईल। सचिन सराकडून मिळालेली ही कौतुकाची थाप पाहून वैभव सूर्यवंशी अत्यंत भारावून गेला। त्याने यावर आपली प्रतिक्रिया दिली असून सचिन सरांचे मनापासून आभार मानले आहेत। वैभवसाठी हा क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अभिमानास्पद क्षण ठरला आहे। मित्रांनो, अवघ्या 15व्या वर्षी IPL गाजवणाऱ्या या वंडर बॉय वैभव सूर्यवंशीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तो भविष्यात टीम इंडियाचा मोठा स्टार खेळाडू बनेल का? तुमचे विचार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच क्रिकेट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।